तर मित्रांनो सलग रोज रोज सलग तुम्हाला सांगतो 4 दिवस झाला आज कंटिन्यू लागोपाठ माल येतोय. तसा लागतोय संपतोय बघा असं 2-2 बॉक्स राहतात. काय करावं आता सांगा ढीग लागलेलं आहे. हाय तुमचं प्रेम आशीर्वाद. आता मी बॉक्स मागवलं होतं किती मागवलेलं मी 80 हा 80 80 80 बॉक्स मागवलं. आणलेत किती 17 का आणलं 17 जाऊन देतो की. उद्या ना हा. बरं ठीक आहे. 80 बॉक्स मागवल्यात जवळजवळ ही खुली भरून हे राहीन. तुम्हाला खोटं वाटेल गाडी उतरल्यानंतर कळन आपलं एवढं मार्केट तुम्हाला सांगतो आपण हलवलंय. कोणी बारामती मुंडीच काढायचं नाही बघलेला महाराष्ट्रात तर काढायचे नाही. कोणी तुम्हाला सांगतो पिकअप मागवला आपण 407 मागवला मी 411 1107 आणि कुणी ती मागवला मोठा टेम्पो मी आयसर मागवेन. माझा लय वेगळा खेळ आहे असलं या हा नाही बरोबर ना. होय ना. हा चला प्रियंका चल ठीक आहे इथं ठेवलं 2 बॉक्स. चला आता काय छोटं आलंय ती घेतो मला उतरून हेडू घेऊ चल हे असं चालेल. दीदी गेली हा, चल. बघा आता हे पल्लवी पण बॉक्स घेऊ लागते. पहिल्यांदाच मला बी गाडी आली ती करू लागते. यायचं इकडे. यो. ए बाळा तू नको मध्ये येऊ. चल चल मागू. दाखव तिकडं. किती आहे यांची video. निम्माच आणलाय वे काहीच नाही मग आणला. उद्या आणायचं भरपूर. उद्या हा दुपारपर्यंत उडून जातोय सारा संपत. वेगवेगळं कशात काय काय दाखवा आतमध्ये जा. उचलते पल्लवी उचलतय ना उचलते स्ट्रॉंग आहे जिमला जाते. Gym करते ना त्यामुळं भावालाही मदत केलीच पाहिजे. हा बाळा मधन सारखे काय अजून धावपळ चालू आहे सकाळपासून अजून बसायला पण भेटलं नाही. आता छानला कुरिअरला आम्ही माल टाकून आलो. 2 खेपा केल्या 2 खेपा केल्या. ह्यांनी पोचत्यावर गाडी आली म्हणलं या पटकन. आता दुसऱ्या खेपाला मी दीदीला लागलं होतं कारण दादांचा कॉल आलता गाडी यायला लागली. मग मी थांबले घरी आणि दीदीला म्हणलं तुझा बॉक्स धरला काय. आज काय एक खेप सारं गेलं नाही. 5-5 6-6 बॉक्स एकदाच नेतो आम्ही गाडी आहे ना ग दीदी. पण आज 10-12 होतं छोट मोठं. त्या दिवशी एवढी रूम भरली होती काहीच नाही 17 बॉक्स. आता ह्यांनी आणलंच नाही ना पण तेवढा. पण जाऊ दे उद्या दुपारचं वागलं या या दाखव इकडे. एक मांडलं 5 प्रोडक्ट असतात. असं का परत शॅम्पू 10 कंडिशनर 20 परत ते तेल रोजमेरी आणि हेअर मास्क असं लाईन 5 असते. एकामेकावर ढीग असते. जाऊ द्या परत मांडू. हे बघा कालचं संपलं परवाचं संपलं काल दुपारी आणलेलं संपलं. 5-6 बॉक्स होतं ते. हा काय होतं दुपारपर्यंत संपून जातं. वाजलं किती 9:30. ही आता राहिलेलं ही होय. ह्याला एका वेळेला दिले ते दिवाळीला. माल पण लावून घेतला. रोज माल लावा लागतो इकडं हाय ना ग दीदी. विषय आहे का रोजचा माल बल्क मध्ये जातोय. रोजची सेलिंग चालूच आहे. किलो वाजता ही काय वजन तेल कोणाचं आहे सोनाताईंचं आहे. विषय आहे का आणि सेल कोण करतोय डिस्ट्रीब्युटर सोमा वाघमारे. आणि आता दीदी पण मदतीला आहे. हा मी पण मदत करत असते. पूर्ण इथलं रिटेलिंगचं मी सांभाळते. ह्यांनी 2-3 दिवस झालं दुकानाकडे असतात. आम्ही दोघे घरचं बघतो. आम्ही पप्पा पॅकिंगला. पल्लवी तुम्हाला सांगतो हा तर अख्खी माझी खुर्ची समजी ते हँडल करत असते. बल्क ऑर्डर पासून बारक्या किरकोळ वगैरे सगळं हिशोब हे करत असते पेमेंट दीदी. पर्यंत व्यवहाराचं समजा घरचं हिच्याकडे दिलंय आणि मी दुकान बघतो शॉपचं. हा शॉप आणि एक लेडीज आहे तिकडे कामगार ती आणि मी दोघं ती शॉप ही पल्लवी आणि एक अजून दुसरं एक जण आहेत पॅकिंग आणि प्रियंका हे 3 जण हिथले हँडल करतात. असे आम्ही 5 जण म्हणून काम करतो.
पण ती किती बिझनेस जोराने चाललेला आहे. एकदम स्ट्रॉंग. स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने धरती बॉक्स उचलती, अकॅडमी करते, भरती करते, समजच करते, अभ्यास पण करते. हा माझ्या बरोबर आता बॉक्स घेऊन आलती, समज करते, काय नाही अडचण, चांगली आहे एकदम. ओके ऍक्टिव्ह आहे. समजे म्हणतात तुला ऍक्टिव्ह आहे. दोघं तिघे म्हणले आता पण ऍक्टिव्ह आहे. हा कुरिअर वाली पण एका म्हणले दिवसात सगळं सांभाळते. हा सांभाळते, हिशोब पण ठेवते या. आणि इकडं बघितलं आता लेकरांचं इकडं काय चालू आहे. हे लेकरांचं काय करते राधू? हा कसलं कुत्रा कुत्रा मग कसलं म्हणली काय? मुद्रा. मला वाटलं कुत्रा म्हणते काय. आणि तू ए तू काय केलं हे? काय लय अवघड आहे आपला होम थिएटर असा बसवला बघितला. हे बघा काय हे कुत्रा चित्र काढते. आता आवरायचं, स्वयंपाक करायचं. चला दुकानावर हे चालू आहे, काम चालू आहे, कलर द्यायचा. आता धर 6 मिनिटं 8 मिनिटं क्लिअर कर प्रियंका. 8 मिनिटं क्लिअर करून टाक. धर काय करू हातामध्ये सांगतो मी. सांगा की मग. चाट काय का आपलं दुकान बघितलं तुम्ही की दुकानमध्ये ग्लास बसलं, काचा बसल्या, समजा वॉलपेपर झालं. आणि आज मस्त मंदिर आणलंय, देव मंदिर फुल्ली समजा का आरसा बसवला. आता चालू आहे आपलं कलरिंग चालू आहे. शटरला कलर चालू आहे. उद्या CCTV कॅमेरे येतात, सोफा येतोय, खुर्ची येते, टेबल येतात, कॉम्प्युटर येत आहे. आणि प्लस अजून काय राहिले बरं, हा फर्निचरवाला जे आपलं असतं काउंटरचं फळ्या वगैरे ते समजा उद्याच्याला होतं उद्या. आणि स्पेशल परवा दिवशी आपलं बोर्ड जे आहे LED जे 40,000 खर्च केला त्याला, ते स्पेशल बोर्ड येतात परवा दिवशी आपल्या. गुरुवारी आणि बघू आता कसं होतंय काय पूजा वगैरे हे घेऊ. आपल्या शॉपचं 1 नंबर ओपनिंग बारामतीमध्ये होणार आहे. समधी सेलिब्रिटी येणार आहे, प्लस युट्यूबर रील स्टार लय मोठा देणार आहे तुम्हाला सांगतो. बाकी तुमचं प्रेम आशीर्वाद. किती मिनिटं झाले? 7, 18, 7, 18, 20. काय असतं मित्रांनो माहिती का, आम्ही ही व्हिडिओ आहे ना 8 मिनिटं आणि पुढे 1, 2, 3 सेकंद तरी आम्हाला करायला लागतो. हे असं तरच त्याचं ते काहीतरी पॉलिसी असते ते. तर आपल्याला युट्यूबला पेमेंट चालू आहे, त्यामुळे ते आम्ही कंटिन्यू 8 मिनिटाचा व्हिडिओ बनवायच लागतो. आता हे मला आलाय बघू शकता, इकडे 2 बॉक्स राहिले. हे आता हे आलाय उद्याच्या आपलं बघते. तर आज बऱ्याच बल्क ऑर्डर थांबवल्या, 4-5 थांबवल्या. समजा हो ते लय होत्या, मालच नव्हता तेवढा. माल संपल्यामुळे आपण सकाळ द्यायचं कारण काय? हे 2 बॉक्स आम्हाला सकाळ लागतात. सकाळ कस्टमर येतात, त्यांना एवढं द्यायला सकाळ तर जातो. बॉक्स फुल दुपारपर्यंत गाडी कधी सांगता येत नाही. म्हणून आता हे आला आज लागते उद्याचा. चला मार्केट जाम केले विषय आहे का? दुकानचं काम चालू आहे अजून. दबा होची आणायला जायचंय अजून. हा मग अशीच कॉल आणता तोपर्यंत गाड्या. ओपनिंग करायला टायमिंग नाही, थोडंच टायमिंग आहे. त्याच्यामुळं तर घाई चालू आहे ना. रात्रंदिवस दुकानचं काम चालू करायचं. उठल्यापासून म्हणजे सकाळी दिवस उगवल्यापासून माझं जे काम चालू असतं ते संध्याकाळी 1-2 वाजले तरी पूर्ण पार्सल, बल्क ऑर्डर, ऑनलाईन ऑर्डर घेणे, पुन्हा पाठवणे, सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आणि तासाभरात म्हटलं तरी हे पूर्ण जे बल्क ऑर्डर ठेवलेल्या आहेत, कॉम्बो पॅक, सगळं म्हणजे सगळं संपून जातं. आमच्या भरपूर ऑर्डर ज्या आहेत, बल्क ऑर्डर ज्या मोठ्या मोठ्या आहेत त्या पेंडिंगला पडलेल्या आहेत, का तर माल संपला होता म्हणून. आता पुन्हा माल भरलेला आहे आणि आमचं काम हे रोजच्या रोज चालू राहणार आहे. आणि ताईने आपल्यासाठी रात्रभर जागलं तर तेल कराय. सोनाताई तेल काढले आपल्यासाठी. 80 बॉक्स मागवलेत मित्रांनो. येतच आता थोडा मला असं चालूच बघते आपले. चला मी दुकानावर निघालोय, मस्त पाहिजे जेवण वगैरे करा. मी आईस्क्रीम आणतो, मला काहीतरी विशेष खाया घेऊन येतो. हा यायचंय तुला दुकानला? हा पण ऐक, मला त्याला घेऊन यायचंय. एक जण आहे सोबत. हा उद्याच्याला दोघींना पण नेतो मी. हा जमतंय. आता ही करा तुम्ही, काहीतरी खायला आणतो तुम्हाला.
आज एकादशी स्वयंपाक जास्त करायची आहे. हो एकादशी काय आणायचं मग आईस्क्रीम चालतं पण साबुदाणा मी नाही खाणार. चक्की आहे घरात तशी काय